मॅम ते शीतल पेशंट आहेत ना, त्यांनी आता सोनोग्राफी केली, 8 मंथ आहे आता त्यांना. तर त्यांच्या बाळाचं जे पाणी आहे आजूबाजूचं ते कमी आहे. तर त्याच्यावर आपण काय करू शकतो? बाळाभोवतीचं जे पाणी असतं ते बाळाच्या सुरक्षित वाढीसाठी बनलेलं असतं. आता हे पाणी पहिले मुळात कमी कसं होतं, तर जर आई पाणी कमी पित असेल किंवा आईला ब्लड प्रेशर असेल किंवा बाळाचे जे किडनीज असतील त्या फंक्शनिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा लीकिंग म्हणजे गळती होणे जर होत असेल तर पाणी कमी होतं. पण राईट डायग्नोसिस म्हणजे सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला कळलं की नक्की प्रॉब्लेम काय आहे, हायड्रेशन मेंटेन करणं, रेस्ट घेणं, या सगळ्या गोष्टींनी हे आपण ट्रीट करू शकतो आणि प्रेग्नन्सी सेफली डिलिव्हर करू शकतो. कधी कधी आम्ही सलाईन चढवतो जेणेकरून पाणी वाढू शकतं किंवा काही पावडर्स येतात, मेडिकेशन्स येतात जेणेकरून आपण रक्तपुरवठा वाढवतो आणि पाणी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट देतो. सो जर पाणी कमी झालं असेल तर घाबरण्याची गरज नाही, पण त्याच्यासाठी वेळेत ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे.